नमस्कार, मी सद्दाम सिमुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. शिरोली MIDC पोलीस ठाणे हद्दीतील अवैध बेकायदा व्यवसाय विरोधात लवकरच धरणे आंदोलन. सुनील जावळे. शिरोली MIDC पोलीस ठाणे हद्दीतील अवैध बेकायदा व्यवसाय बंद करून दोषींवर कारवाई करण्याची वेळोवेळी मागणी पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे भीमशक्ती सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष, राज्यसभेचे खासदार, माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हांडोरे यांच्या आदेशाने कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांच्या नेतृत्वाखाली वारंवार केली असून तरीही अद्याप सदर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राजरोसपणे देशी विदेशी दारू विक्री, ताडी, विषारी दारू, गांजाजन्य पदार्थ विक्री होत असल्याचे आढळून आले आहे. तरी 24 मार्च 2026 रोजी भीमशक्ती सामाजिक संघटना कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे भीमशक्ती सामाजिक संघटना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांनी सांगितले. ते पुढे बोलताना म्हणाले की अवैध व्यवसायाच्या माध्यमातून लाखो रुपये कमावणारे गुन्हे करण्यास मागे पुढे पाहत नाहीत. शिरोली MIDC परिसरात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार वर्ग असून त्यांच्याकडून दारू, गांजा व इतर सहज मिळणाऱ्या नशाजन्य पदार्थामुळे त्यांच्याकडून नशेत अनेक गुन्हे घडले आहेत. याचा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. लवकरात लवकर सदर परिसरातील अवैध धंदे बंद नाही झाले तर संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही दिला. शिरोली MIDC पोलीस ठाण्यामध्ये यासाठी माननीय जिल्हा पोलीस प्रमुख यांनी वेळोवेळी निवेदन देऊन आम्ही गेल्या वर्ष झाले आम्ही सातत्याने मागं लागलो की इथले गांजा, विषारी दारू इथली पूर्णपणे कायमस्वरूपी बंद होण्यासाठी आम्ही इथं लहान मुलींच्यावर बलात्कार होणे, त्यांचं मर्डर करणे या गांजा आणि या दारूमुळे आतापर्यंत झालेलं आहे. म्हणून आपण SP साहेबांकडे वेळोवेळी निवेदन देऊन या स्थानिक पोलीस स्टेशनवर दाद मागितलेले आहे की कायमस्वरूपी बंद करा, परंतु इथलं अजून बंद झालं नाही आहे. म्हणून येत्या 24 तारखेला आम्ही या पोलीस स्टेशनच्या दारात आम्ही उपोषण करणार आहे आणि जो अनाथ प्रकार घडेल त्याला इथले स्थानिक पोलीस स्टेशन जबाबदार राहील अशी आमची संघटनेची मागणी आहे.